भारतात टर्कीच्या प्रजातीचे प्रकार कोणते आहेत मी सांगते, पण त्याआधी हॅलो कृषीला नक्की फॉलो करा. सर्वात पहिला प्रकार आहे बोर्ड ब्रेस्टेन ब्रॉन्झ. पिसांचा मूळ रंग किरमिजी नसून काळा असतो. मादीच्या छातीवर पांढरी टोकं असलेली काळ्या रंगाची पिसं असतात, ज्या योगे 12 आठवड्यांच्या वयातच लिंग निर्धारणात मदत होते. दुसरा प्रकार आहे बोर्डे ब्रेस्टेड व्हाईट. ही बोर्ड ब्रेस्टेड ब्रॉन्झ आणि पांढरी पिसं असलेली व्हाईट हॉलंड यांची संकर प्रजाती आहे. पांढरी पिसं असलेली टर्की ही भारतीय शेती हवामान परिस्थितींना उपयुक्त असल्याचं आढळतं, कारण त्यांच्यात उच्च उष्णता सहन करण्याची क्षमता आहे. तसंच स्वच्छता केल्यानंतर त्या सुरेख आणि स्वच्छ दिसतात. पुढचा प्रकार आहे बेल्ट्सविले स्मॉल व्हाईट. ब्रॉड ब्रेस्टेड व्हाईटशी साम्य असलेली ही टर्की आकारानं लहान असते. अंड्याचं उत्पादन, प्रजनन आणि अंडी उबवण्याची उच्च क्षमता असून वजनी प्रजातीपेक्षा अंडी उबवून फोडण्याची क्षमता कमी असते. आणि चौथा प्रकार आहे नंदनाम टर्की. नंदनाम टर्की एक प्रजाती काळ्या देशी आणि लहान पांढरी परदेशी बेल्ट्सविले जातीची संकर आहे. ही तामिळनाडूच्या हवामानाच्या परिस्थितींसाठी उपयुक्त आहे. टर्कीची नेमकी कोणती प्रजाती जास्त फायदेशीर आहे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा.